शिवसेना व पतितपावन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील घरकुल लॉन्स येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर भव्य युती मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या मेळाव्यास माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी विशेष उपस्थिती लावली। या प्रसंगी शिवसेनेचे पुणे उपशहर प्रमुख नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्र्यांचे भव्य जंगी स्वागत करण्यात पुढाकार घेतला। 20 फुटी आकर्षक फुलहार, पारंपरिक ढोल ताशा पथक अशा भव्य स्वरूपात हे स्वागत करण्यात आले। उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी व टाळ्यांच्या कडकडात माननीय उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले। यावेळी बोलताना नितीन पवार म्हणाले, शिवसेना आणि पतितपावन संघटना एकत्र येऊन महाराष्ट्राच्या जनतेसाठी अधिक ठोस, प्रभावी आणि जनहिताचे कार्य करण्याचा संकल्प आज पुन्हा दृढ झाला आहे। यावेळी मेळाव्यात पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, सुधीर कुरुमकर, महिला आघाडी शहर प्रमुख श्रद्धा शिंदे, मिनल धनवटे, उपशहर संघटक लखन तोंडे, शुभम कांबळे, जितेंद्र कोतकर, विराज डाकवे, सुनील काकडे, निलेश धनवटे, उदय भिलके, गोविंद बोगम, कपिल उभे यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक व पदाधिकारी उपस्थित होते। युती हिंदुत्वाचा या मेळाव्याला शिवसेना आणि पतितपावन संघटना यांनी जो मेळावा घेतला, या मेळाव्याला माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणारे आणि मार्गदर्शन करणारे। या मेळाव्याला साहेबांच्या स्वागतासाठी ढोल ताशा, भव्य 20 फुटी हार आणि फ्लेक्स पूर्ण कोथरूड मतदारसंघामध्ये फ्लेक्स लावून आम्ही स्वागत करत आहे। आम्हाला येत्या महानगरपालिकेवरती युतीचा भगवा फडकवायचा आहे। या उद्देशाने मार्गदर्शन करणार आहे साहेब। या उद्देशाने आम्ही कोथरूडमध्ये चांगल्या मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहणार आहोत आणि पुढची जी रूपरेषा जी काय आहे ते साहेब सांगतील। आम्ही युती हिंदुत्वाची ह्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कोथरूड मतदारसंघातनं कसं ह्या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि कार्यक्रमात शोभा वाढवून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा कसा खारीचा वाटा जास्तीत जास्त मोठा कसा असेल, या उद्देशाने आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये मेळाव्याच्या उद्देशाने काम करत आहोत। पतितपावन संघटना ही शिवसेना पक्षाला जाहीर पाठिंबा देणार आहे। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे आणि त्यानंतर पतितपावन आणि शिवसेनेचं युती या ठिकाणी जाहीर होईल। गेल्या अनेक वर्षापासून पतितपावन संघटना हिंदुत्वासाठी काम करते आणि शिवसेना पक्षही हिंदुत्वासाठी काम करतो। त्यामुळे दोघांचं मनोमिलन थोड्याच वेळात होईल आणि जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिला जाईल। पतितपावन संघटना पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करते हिंदुत्वासाठी। वेगवेगळ्या भागामध्ये पतितपावन संघटनेचे कार्यकर्ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असेल तिथे निश्चितच पतितपावन संघटनेचा आम्हाला फायदा होईल। आज आपले आदरणीय उपमुख्यमंत्री, सगळ्या महिलांचे लाडके मुख्यमंत्री आज इथे आपल्या इथे उपस्थित राहणार आहेत। इथे पतितपावन संघटनेतर्फे फार मोठा जाहीर आपल्याकडे पाठिंबा मिळणार आहे पुण्यामधून त्यांना। त्यामुळे साहेबांची उपस्थिती ही खरेतर खूप मोठी मार्गदर्शनीय असणार आहे आणि आम्ही मोठ्या संख्येने, मी कोथरूड विधानसभा प्रमुख आहे या नात्याने आणि माझे कोथरूड विभागाचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होत आहे की आज खूप छान इथला जो ॲम्बियन्स आहे तो खूप छान आहे, वातावरण छान झालेले आहे। आपले लाडके उपमुख्यमंत्री इथे येणार आहेत, सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत आणि सगळ्या जनसामान्यांची भेट त्यांना होणार आहे। त्यामुळे सगळेच आनंदित आहेत।